मी योद्धा आहे. जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही. जन्माबरोबरच सुरू झालेलं हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे. त्यातच माझ्या जीवनाचं यश सामावलं आहे. राधेय अंगराज कर्ण. आजची बुक समरी खास आहे. आज आपण पाहणार आहोत मैत्रीपुढे स्वतःचे प्राणही अगदी हसत हसत दान करणारा दानवीर आणि आपल्या पराक्रमापुढे साक्षात मृत्यूलाही गुडघे टेकायला लावणाऱ्या पराक्रमाचा महामेरू मृत्युंजय महारथी कर्णाची कथा. राधेय. महाभारतातील सर्वात महत्त्वाच्या परंतु तरीही सर्वात दुर्लक्षित पात्राच्या कर्णाच्या भावस्पर्शी मनाचा ठाव घेणारी, धर्मांच्या सीमांवर प्रकाश टाकणारी कर्णाच्या जीवनाची नितांत वेदनादायी कहाणी म्हणजे राधेय. रणजित देसाई यांनी कर्णाच्या आयुष्याचे विविध पैलू, त्याला जीवनभर छळणारे जन्मरहस्य, अर्जुनाशी वैर आणि दुर्योधनाशी मैत्री, त्याचे अतुलनीय शौर्य आणि शेवटी आपल्याच लहान भावाकडून हसत हसत स्वीकारलेला, वाचकांच्या मनाला चटका लावून जाणारा दुःखद मृत्यू हे अतिशय प्रभावी भाषेत मांडले आहे. राधेय ही केवळ कर्णाची चरित्रकथा नाही, तर एका संघर्षशील आत्म्याचे वेदनाश्रू आहे. कादंबरीची सुरुवात कुरुक्षेत्राच्या विशाल रणभूमीवर होते. एकेकाळी सुवर्ण नांगराने नांगरलेल्या रणभूमीवर वीरांचे दहन कर्म पार पाडले जात होते. पांडव प्रमुख युधिष्ठिर गंगेच्या प्रवाहामध्ये उभा राहून साऱ्या वीरांना तिलांजली देत होता. विस्मरणाने कोणी वीर राहिलाय काय, युधिष्ठिराने विचारले. पाठीमागून कोणताही आवाज नाही. हे पाहून तो वळाला. इतक्यात, थांब धर्मा, वळू नकोस, श्रीकृष्णाचा धीर गंभीर आवाज उमटला. धर्मा ज्याच्या तिलांजलीला अग्रहक्क द्यायला हवा. स्वतःच्या विजयाची खात्री असूनही केवळ वचनासाठी, मैत्रीसाठी आणि आपल्या भावांसाठी, तुमचं नातं माहीत असूनही केवळ तुमच्या विजयासाठी स्वेच्छेने मृत्यू पत्करणाऱ्या कुरुक्षेत्रावरील सर्वात उत्कृष्ट योद्ध्याला, तुमच्या मोठ्या भावाला, राधेय नाही कौंतेय महारथी कर्णाला तिलांजली देणे अद्याप बाकी आहे. हे वाचताना आपण कधी त्या राधेयाशी एकरूप झालो आपल्याला कळतही नाही. मानवता, मैत्री, निष्ठा, त्याग आणि आत्मबलिदानाची कहाणी सांगणारी ही कादंबरी निश्चितच मराठीतील सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांपैकी एक. कुंतीच्या कुमारवयात सूर्यदेवाच्या वरदानामुळे कर्ण जन्म घेतो. अविवाहित असल्यामुळे ती त्याला नदीत सोडते. त्याच्या जगण्याचं कोडं जन्मापासूनच सुरू झालेलं असतं. मग एक सूत दाम्पत्य अधिरथ आणि राधा त्याला सांभाळतात आणि कौंतेयाचा राधेय होतो. नदी प्रवाहावर मी वाहत आलो असेल, पण राधा मातेमुळे मला केव्हाच पोरकेपण जाणवले नाही. पुढे धनुर्विद्येत अपूर्व प्रावीण्य मिळवलं, पण जन्मावरून त्याचं शौर्य कमी लेखण्यात आलं. सूतपुत्राला क्षत्रिय म्हणून मान्यता मिळालीच नाही. राधेय सूतपुत्र म्हणून घेण्यात मला अपमान वाटत नाही. त्याचा मला अभिमानच आहे. संताप येतो तो सूत कुळाला हीन समजणाऱ्यांचा. श्रेष्ठ कुलाची केवढी प्रतिष्ठा. धनुर्विद्येची तीव्र ओढ असणारा कर्ण द्रोणाचार्यांकडून ब्राह्मण किंवा क्षत्रिय नसल्यामुळे नाकारला जातो. परशुरामांकडे तो ब्राह्मण असल्याचा बनाव करून त्यांचे शिष्यत्व पत्करतो. गुरुदेव भगवान परशुरामांनी मला वर दिला आहे. माझ्यासारखा क्षत्रिय योद्धा त्रिखंडात होणार नाही. पण एक दिवस त्याचे जन्मरहस्य उघड झाल्यामुळे परशुरामांकडून शाप प्राप्त करतो आणि या शापामुळे अर्जुनासमोरच्या निर्णायक युद्धात ब्रह्मास्त्र वापरायची वेळ येते आणि त्यावेळी कर्ण विद्या विसरतो. स्पर्धेतील कर्णाचे शौर्य पाहून दुर्योधन त्याला अंग देशाचं राज्य बहाल करतो. अंगराज म्हणून समाजात मान मिळू लागतो आणि या कृतीमुळेच तो अखेरपर्यंत
दुर्योधनाशी निष्ठावान राहतो. बालपणापासून स्नेह लाभला तो त्याचा. शस्त्रस्पर्धेच्या वेळी जे मातेला जमलं नाही ते त्यानं केलं. माझ्या लज्जारक्षणार्थ अंगदेशाची प्रतिष्ठा त्यानं माझ्या पाठीशी उभी केली. द्रौपदी स्वयंवरात माझ्या बाजूने उभा राहिला. संपूर्ण जीवनात फक्त एकच जिव्हाळा लाभला, एकच स्थान लाभलं, ते म्हणजे मित्रप्रेम. आणि हीच निष्ठा त्याला योग्य आणि अयोग्य हा विचार करण्यापेक्षा मैत्रीला प्राधान्य देणारी बनवते. कुंतीनं जन्मरहस्य सांगितल्यानंतरही पांडवांकडे न जाता तो दुर्योधनाच्या बाजूने युद्धात उतरतो. कर्ण आणि अर्जुन दोघेही सामर्थ्यशाली योद्धे, पण क्षत्रिय असल्यामुळे अर्जुनाला समाजामध्ये मान आहे, तर कर्णाला स्पर्धेत सहभागी होऊ दिलं जात नाही. द्रौपदी स्वयंवरातही त्याला नाकारलं जातं. कावळ्यानं राजहंसीकडे पाहू नये म्हणून त्याला हिणवलं जातं. ही अवहेलना कर्णाच्या मनात अर्जुनाशी वैर निर्माण करते. शकुनीच्या द्यूत खेळण्याच्या डावाला कर्णाचा नेहमीच विरोध होता आणि तो त्याने दुर्योधनाला उघड उघड बोलूनही दाखवला. युवराज, जुगाराच्या साह्याने यशाची आकांक्षा फक्त मूर्ख आणि व्यसनीच बाळगतात. जुगार हा करमणुकीचा खेळ आहे. मनोरंजनासाठी त्याचा वापर व्हावा. राजकारणात त्याला वाव नाही. राजकारणात बुद्धी आणि बाहुबलाचाच पराक्रम हे विजयाचं साधन असतं. वीरांनी त्याचाच अवलंब करावा. महाभारत युद्धापूर्वी कुंती कर्णाला त्याच्या खऱ्या जन्माबद्दल सांगते. तो तिचा पहिला पुत्र आहे. राधेय नसून कौंतेय आहे. हे ऐकून तो हेलावून जातो. कौंतेय असेल, पण वाढलो राधाईच्या हातांनी, अधिरथांच्या प्रेमाने. सूत कुळाचे संस्कार घेतच मी लहानाचा मोठा झालो. क्षत्रियांचे संस्कार मला कधी लाभलेच नाहीत. पण दानवीर कर्ण कुंतीला वचन देतो की तू निवडलेले 5च तुला मिळतील. 6वा 5वा कसा बनेल पहिला असूनही 6वा बनण्याचा पराजय मी तुझ्यासाठी आनंदाने स्वीकारेन. जेव्हा भाग्य दाराशी येतं तेव्हा माणसाने झोपू नये. कृष्ण कर्णाला एक आदर्श योद्धा मानतो. त्याला माहीत असतं की अर्जुनापेक्षा श्रेष्ठ असा एकच वीर आहे, तो म्हणजे कर्ण. युद्धाच्या पूर्वसंध्येला कृष्ण कर्णाला पांडवांकडे येण्याचं आवाहन करतो. त्याला त्याच्या खऱ्या जन्माची ओळख करून देतो. कृष्ण हा नीतीचा प्रतिनिधी आहे, तर कर्ण निष्ठेचा. कृष्ण हे तत्वज्ञान, चातुर्य आणि युद्धनीतीचं रूप आहे, तर कर्ण आत्मगौरव, शौर्य आणि त्यागाचं प्रतीक. कर्णानं अंगावरचं कवच कुंडलच नव्हे तर स्वतःचं आयुष्यही दान दिले. कादंबरीच्या शेवटी कर्णाचा आत्मसंवाद, त्याच्या निर्णयांची परिणिती आणि मृत्यूचे आकलन यामध्ये एक तत्वज्ञान आहे. त्याने आपल्या जीवनात काय कमावलं आणि काय गमावलं याचे विश्लेषण केले जाते. अपमानाच्या संतापात विवेक एवढा ढळावा. द्रौपदी विवस्त्र केली गेली असती तर ते रूप पाहण्याचं धैर्य झालं असतं का? माझी जन्मकथा मला कळली नसती तर फार बरं झालं असतं. कृष्णाने प्रथम मला माझं जन्मरहस्य सांगितलं. ते शिष्टाई असफल झाल्यानंतर शोध घेत होतो त्या मातेचं दर्शन युद्धाच्या उंबरठ्यावर घडलं. माझी खरी कवचकुंडलं हरवली ती त्याच वेळी. दोघांनीही माझ्यापासून पांडव सुरक्षित करून घेतले. आणि आता जे घडू नये तेच घडलंय. रथाचं डावचक्र भूमीत रुतलं आहे. भर मध्यान्ह काळी सूर्यास्त झाला होता. महावीर कर्ण अर्जुनाच्या तीक्ष्ण बाणाने घायाळ झाला होता. कर्ण अर्जुनाशी लढताना पराक्रमी ठरतो, पण युद्धाच्या शेवटच्या टप्प्यावर त्याच्या रथाचे चाक मातीत अडकते. तो खाली उतरून चाक बाहेर काढत असतानाच कृष्ण अर्जुनाला सूचित करतो, हाच तो क्षण आहे. त्याच्या रथाचं चाक अडकलेलं आहे. बाण चालव. गोंधळलेला अर्जुन त्याच्यावर बाण सोडतो. नियमानुसार हे चूक असले तरी कृष्णाची भूमिका निर्णायक ठरते. तोच कर्णाला संघर्षमय नियतीच्या
अंतिम टप्प्यावर पोहोचवतो. कर्ण मरण पावल्यावर कृष्णाला कर्णाविषयी अपराध वाटतो. युद्ध संपल्यावर कृष्ण पांडवांना सांगतो, तुमचा खरा मोठा भाऊ तो होता कर्ण. तुमच्या विजयाची किंमत हे त्याचं बलिदानच आहे. राधेया, देवांना सारच थोडंच पेलतं. तुझं निर्मळ रूप सामावून घेण्याची शक्ती माझी नाही. कर्णा, तुझं दातृत्व, तुझा सद्भाव अलौकिक आहे. राधेय कादंबरीची शैली अतिशय भावनात्मक परंतु वस्तुनिष्ठ आणि काव्यात्मक आहे. लेखकाची भाषा प्रवाही आहे. वाचकाला सहजपणे पात्रांशी जोडते. वर्णनात आत्मसंवाद आणि मानसिक द्वंद्व प्रभावीपणे हाताळले आहे. जिंकणं महत्त्वाचं नाही, पराभव ही शौर्याने स्वीकारावा लागतो. माणसानं एवढं कीर्तिवंत व्हावं की त्याच्या माघारी त्याचं आसन बराच काळ मोकळं राहावं. ती जागा व्यापण्याचं धाडस कुणालाही होऊ नये. कादंबरीची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. कर्णाच्या अजून एका सुप्रसिद्ध कादंबरीची मृत्युंजयची लिंकही आय बटनमध्ये सापडेल. ती पाहायला आणि आमचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी कृष्ण म्हणतो तसे, निरोप कधीही मंद गतीने घेऊ नये, त्याने दुःख वाढतं. निरोप शक्य तेवढ्या लवकर संपवावा.